Okay. So recognition of intangible assets. So it first of all, it should be an intangible asset as we saw. Secondly, it should be recognized only if the cost can be measured reliably and it is probable that future economic benefits will flow to the entity. So basically, they have said that intangible assets should be recognized in the books and then amortized only if, first of all, they meet the definition of intangible asset that we saw. Secondly, it is probable that future economic benefits will flow to the entity because of the asset, and we can measure them reliably. Okay. Now, in illustration 4, they have given that Mercury Limited is preparing its accounts for the year ended 31st March 2002 and is unsure about how to treat the following items. There are three items that we need to see whether we need to recognize as intangible assets or not. First is the company completed a grand marketing and advertising campaign. Actually, marketing advertising म्हटल्या तुम्हाला कळलं पाहिजे की हे एक्सपेन्स केलं पाहिजे. कारण as the accounting standard says, as the standard says that it cannot be capitalized, straight away expense करा. So the company completed a grand marketing and advertising campaign costing 4.8 lakhs. The finance director had authorized this campaign on the basis that it would create 8 lakhs of additional profits over the next 3 years. Now, even if the finance director thinks that 8 lakhs चे profits येणार आहेत, तरी पण we cannot be sure की किती येतील profits. त्याच्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स वगैरे जे काय असतं हेवी जरी पण केलं असेल, जरी पण त्याच्याकडनं फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट एक्सपेक्टेड आहेत, वी कॅनॉट से इट इज अ इंटँजिबल ॲसेट्स. कारण इकडे इंटँजिबल ॲसेट असं काही रेकग्नाइज होत नाही बिकॉज स्टँडर्ड सेज की ऍडव्हर्टाइजिंग एक्सपेन्स यू कॅनॉट रेकग्नाइज as an intangible asset. Secondly, a new product was developed during the year. A new product was developed during the year, and the expenditure totaled 3 lakhs, of which total खर्च डेव्हलपमेंटचा 3 लाख आला, of which 1.5 lakhs was incurred prior to 30th September, the date on which it became clear that the product was technically viable. आता आपल्याला माहिती आहे की डेव्हलपमेंटची फेज जी असते, रिसर्च तर आपण डायरेक्ट एक्सपेन्स करतो. डेव्हलपमेंटच्या फेज मध्ये जेव्हा द प्रॉडक्ट मीट्स द रेकग्निशन क्रायटेरिया, म्हणजे प्रोटोटाइप डेव्हलप होतो जेव्हा, दॅट इज कॉल्ड वेन द प्रॉडक्ट मीट्स रेकग्निशन क्रायटेरिया. त्याच्यानंतरचा जो एक्सपेन्स आहे तो आपण कॅपिटलाइज करतो, तो आपण दाखवतो की दॅट इज अ इंटँजिबल ॲसेट. त्याच्या आधीचा जो खर्च आहे तो आपण इंटँजिबल ॲसेटच्या ह्याच्यात घेत नाही. सो ह्याच्यामध्ये 30th सप्टेंबरला क्लिअर झालं की प्रॉडक्ट वायबल आहे, म्हणजे त्या दिवशी त्यांना कळलं की ओके आता प्रॉडक्ट काहीतरी डेव्हलप झालंय, आता ह्याच्या पुढे ह्याच्यावर बिल्ड करायचंय. सो प्रोटोटाईप वगैरे किंवा एक बेसिक डिझाईन त्या दिवशी त्यांनी डेव्हलप केलं. आता ह्याच्या पुढे ते डेव्हलप करतील अजून, म्हणजे फायनल प्रॉडक्ट बनवतील. सो 1.5 लाख जे आधी इन्कर झालंय ते एक्सपेन्स होईल, पण ह्याच्या नंतरचं जे 1.5 लाख झालंय ते आपण कॅपिटलाइज करू ऍज अ व्हॅल्यू ऑफ इंटँजिबल ॲसेट. कारण टोटल व्हॅल्यू 3 लाख झाली आहे, टोटल खर्च 3 लाख झालाय. सो आधीचे 1.5 लाख नाही, नंतरचे 1.5 लाख घेऊ शकतो. पण आपण अजून एक त्या इन्फॉर्मेशन दिलंय, ते आपल्याला बघायला लागेल की त्याच्यामुळे काय चेंज होतं का व्हॅल्यू मध्ये. त्याने म्हटलं की द न्यू प्रॉडक्ट विल बी लॉन्च इन द नेक्स्ट 4 months and its recoverable amount is estimated at 1.4 lakhs. आता डेव्हलपमेंटचा खर्च 1.5 lakhs आपण रेकॉर्ड करतो ऍज इंटँजिबल ॲसेट, पण त्याने म्हटलंय की रिकव्हरेबल अमाऊंट 1.4 lakh आहे त्याची. म्हणजे त्याने म्हटलंय नेक्स्ट 4 months मध्ये जेव्हा प्रॉडक्ट लॉन्च होईल त्याची रिकव्हरेबल अमाऊंट 1.4 lakhs. सो 1.4 lakhs ची अमाऊंट रिकव्हर होईल फ्रॉम द लॉन्च.
तर मग अशा काय करायचं, विच एव्हर इज लोअर घ्यायचं, 1.5 1.4 विच एव्हर इज लोअर. सो 1.4 ला तुम्ही घ्या, कारण दॅट इज लाईक आफ्टर इम्पेअरमेंट टाईप तुम्ही म्हणताय ते, की 1.5 तुमचा खर्च आलाय पण रिकव्हरेबल अमाऊंट 1.4 ते एक्सपेक्ट करताय त्याची, जो काय प्रॉडक्ट ते बनवत आहेत. सो बेसिकली 1.4, सो रेकॉर्ड 1.4 ला सब्जेक्ट टू इम्पेअरमेंट. मग त्याच्यानंतर हे स्टाफ आलं, स्टाफ पार्टिसिपेट इन ट्रेनिंग which cost the company 5 lakhs. The training organization had made a presentation to directors of the company outlining that incremental profits of the business over the next 12 months would be 7 lakhs. हा तो कंट्रोलचा पॉइंट आहे की स्टाफला तुम्ही ट्रेन केलं, 5 लाख घातले, प्लस द डिरेक्टर्स थिंक दॅट 7 lakhs बेनिफिट मिळेल कंपनीला. वी कॅनॉट रेकॉर्ड एज इंटेंजिबल ऍसेट बिकॉज कंट्रोल नाही करू शकत आपण, कारण एम्प्लॉई उद्या सोडून जाऊ शकतात. सो इंटेंजिबल ऍसेट साठी फर्स्ट ऑफ ऑल ऍसेट आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. So the treatment in Mercury financials as at 31st March will be as follows. So then दिलं इकडे की what would be the what amount should appear as intangible assets in accordance with Ind AS 38 and Ind AS 36 in Mercury's balance sheet as on 31st March 2002. So that is intangible assets and impairment हे दोन्ही बघायला लागतात आपल्याला. Marketing and advertising campaign. No intangible asset will be recognized because it is not possible to identify the future economic benefits that are attributable only due to this campaign. All the expenditure should be expensed in the statement of profit and loss. So it is not possible to identify. The report and estimate it is not possible. So expense it. New product. Development expenditure appearing in the balance sheet will be valued at 1.5 lakhs as per Ind AS 38. So as per the intangible assets standard 1.38 बरोबर आहे, 1.5 बरोबर आहे, 1.5 बरोबर आहे, sorry. The expenditure prior to date on which the product becomes technically feasible is recognized in the statement of profit and loss. Product technically feasible किंवा it is meets the recognition criteria, त्याच्या आधीचं जे एक्सपेन्स आहे ते आपण प्रॉपर एक्सपेन्स करून टाकतो, त्याच्यानंतरचं जे एक्सपेन्स आहे डेव्हलपमेंटचं ते आपण कॅपिटलाइज करतो. However, its recoverable amount is also given in the question. हे impairment standard मध्ये दिलं असतं की recoverable amount दिले असते. So whichever is lower you have to take. Therefore, applying provisions of Ind AS 36, the revised carrying amount after impairment will be 1.4. आपण next standard तो करणार आहोत. So 1.4 because now the new value, जर recoverable amount is 1.4 आहे तर मग त्याला घ्यायचं. Whichever is lower. Training program, no asset will be recognized because there is no control of the company. Impairment म्हणजे त्याच्याकडे व्हॅल्यू कमी होते. There is a loss of value that we have to recognize in the books. So standard says ki you have to. It can be for tangible or intangible asset. No asset will be recognized because there is no control of the company over the staff, and when the staff leaves, the benefit of training, whatever they may be, also departs. Other measurement of intangible assets. त्याने दिलाय की an intangible asset should be measured initially at cost. Normally तरी तुम्ही cost चा रेकॉर्ड करता. आता intangible asset may be acquired or self generated. काही काही assets तुम्ही विकत घेतलेत, म्हणजे काही काही intangible assets विकत घेतलेत दुसऱ्यांकडनं, दुसऱ्यांचं पेटंट विकत घेतलंय वगैरे, किंवा इट इज सेल्फ जनरेट, म्हणजे तुम्ही स्वतः व्हॅल्यू केले. जसं की आपण आता डेव्हलपमेंटची व्हॅल्यू आपण बघितली, डेव्हलपमेंट कॉस्ट, तर तुम्ही स्वतःच तो इन्कर केलाय. So there are various methods of which intangible assets may arise. Is by acquisition, part of business combination. तुम्ही एक business acquire केला at a value which is higher than the business's net asset value. म्हणजे एक बिझनेस मी acquire केला at 100 crores, पण त्या बिझनेसची नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे ऍसेट लेस लायबिलिटी जर केलं तर फक्त 80 crores येतं. तो 20 crore मी एक्स्ट्रा पे केले. दॅट इज गुडविल, दॅट इज रेकॉर्डेड एज गुडविल. मी एक्स्ट्रा का पे केले? गुडविल. गव्हर्नमेंट ग्रँट, internally generated goodwill.
internally generated intangible assets, exchange of assets. सो इंटँजिबल ऍसेट्स या गोष्टीने पण येतं, पण ह्याच्यातला सगळ्यात मेन आहे सेपरेट ऍक्विजिशन, पार्ट ऑफ बिझनेस कॉम्बिनेशन. हे सगळ्यात मेन आहे. आणि एक्सचेंज ऑफ ऍसेट्स, हे एक 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. इंटरनल जनरेटेड गुडविल म्हणजे आपण जे आधी करायचो, आपण स्वतःच व्हॅल्यू करायचो बिझनेसचं गुडविल तसं. सो आता आपण एक एक बघूया. सेपरेट ऍक्विजिशन, वी ऍक्च्युअली परचेज द गुडविल, और परचेज द गुडविल काय म्हणतो, परचेज द इंटँजिबल ऍसेट. Venus India Private Limited acquires a software for its internal use costing 10 lakhs. So आता what is the amount at which we'll record the intangible asset? ते प्रश्न आहे हा प्रश्न. So Venus acquires a software for its internal use costing 10 lakhs. So 10 lakhs तर obviously घ्यायला लागेल. The amount payable for the software was 6 lakhs immediately and 4 lakhs in 1 year time. आता लक्षात घ्या, there is a time gap की आता 6 लाख आणि 4 लाख एका वर्षानंतर. सो 4 लाख एका वर्षानंतर जर पे होत आहे तर त्याला 1 वर्ष डिस्काउंट करून घ्यायला लागेल. दॅट इज बीन पेड आफ्टर 1 year. आत्ताची व्हॅल्यू काय तर ती थोडी कमी येईल. द अदर एक्सपेंडिचर वेअर परचेस टॅक्स ऍड करा. एंट्री टॅक्स 10%, रिकव्हरेबल लेटर. जर रिकव्हरेबल असेल तर आपण ते ऍड करत नाही, बिकॉज दॅट इज लाईक रिइम्बर्स होणार आहे, तर ते कॉस्ट नाही झाली ऍक्च्युली. लीगल फीज ऍड करा, कन्सल्टन्सी फीज ऍड करा. कॉस्ट ऑफ कॅपिटल 10% इज फॉर डिस्काउंटिंग पर्पज. सो 4 lakhs ला 1/1.10 एकदा करा, तुम्हाला मिळेल. Calculate the cost of software on initial recognition using the principles of India's 38 intangible assets. पहिलं कॅश पेड इमिजिएटली 6 lakhs. So directly don't take 10 lakhs, कारण त्याने म्हटलं की पेमेंट वेगवेगळे केलंय. सो पहिलं 6 lakhs घ्या, मग जे डिफर्ड कन्सिडरेशन आहे म्हणजे 4 lakhs जे आफ्टर 1 year पे केले ते डिस्काउंट करा, आत्ताची व्हॅल्यू काढा, बिकॉज वी आर कॅल्क्युलेटिंग ॲट टुडेज व्हॅल्यू. So that will be 33,63,636. Purchase tax add kara. Entry tax don't take because it is reimbursable. Legal fees, consultancy fees add up, it will be 12,70,636. बघा जरा. You can do it on a calculator only. Just go through it.
Okay, so this is a solution. Yeah, have you understood this? Basic. Okay. त्याच्यामध्ये एकच इम्पॉर्टंट आहे की हे जे 4 lakhs आहेत ते आपल्याला डिस्काउंट करायला लागेल बिकॉज आफ्टर 1 year पे होते. सेकंडली एंट्री टॅक्स, कुठचा पण टॅक्स जेव्हा रिइम्बर्स होणार असतो तो आपण कॅपिटलाइज करत नाही. म्हणजे स्पेशली असे एंट्री टॅक्स वगैरे असेल आणि वी आर गोना गेट रिइम्बर्स, रिफंड होणार आहे, तर मग ते ऍड करायचं नाही पर्सनली. ऍक्विजिशन ऍज अ पार्ट ऑफ बिझनेस कॉम्बिनेशन, इथे आपण बिझनेस ऍक्वायर करतोय, लाईक अमालगमेशन ऑर मर्जर. So when we pay a high consideration over and above the net asset value, that is goodwill. So पहिलं तर आपल्याला net asset value काढायला लागेल की what exactly are we paying for आणि how much are we paying, ह्याचा जो डिफरन्स आहे, that is goodwill. If you are paying more, if you are paying less, then it is capital reserve. त्याला बिझनेस कॉम्बिनेशन असं टर्म दिलंय अंडर द स्टँडर्ड्स, अंडर द इंड एस अमाल्गमेशन मर्जर, ह्याच्यामध्ये बिझनेस कॉम्बिनेशन असं ते म्हणतात. मर्जर ऍक्विजिशन आपल्याकडे म्हणतो. On 31st March 2001, Earth India paid 50 lakhs, for 100% interest in Sun India. So they maybe took over Sun India by buying out their shareholding. At that date, Sun Limited's net assets had a fair value of 30 lakhs. So they paid 50 lakhs for net asset of 30 lakhs. क्लिअरली 20 लाख जास्त दिले, पण अजून बघूया काय म्हटलंय. इन ऍडिशन सन लिमिटेड ऑल्सो हेल्ड द फॉलोइंग राईट्स. आता कसं असतं की आपण नेट ऍसेट साठी पे केलंय, प्लस त्यांच्याकडे काही ऍडिशनल राईट्स आहेत म्हणून पण आपण कधी कधी जास्त त्यांना पे करतो. त्यांच्याकडे काही लायसन्स आहे किंवा असं काही त्यांच्याकडे काही राईट्स आहेत कसले तरी, ते पण आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. सन लिमिटेड ऑल्सो हेल्ड द फॉलोइंग राईट्स, लाईक ट्रेडमार्क. त्याच्याकडे ट्रेडमार्क आहे ग्रँड, व्हॅल्यूड ॲट 180, दिस युझिंग डिस्काउंटेड कॅश फ्लो टेक्निक. सो because of the trademark, they are gonna get cash flows over the year. So डिस्काउंट करून 1,80,000 येतं, ते पण आपण ऍड करू नेट ऍसेट्स अक्वायर्ड मध्ये. परत सोल डिस्ट्रीब्युशन राईट्स टू इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट, फ्युचर कॅश फ्लोज फ्रॉम विच आर एस्टिमेटेड टू बी 1,50,000 per annum for the next 6 years. Okay, per annum for the next 6 years. So they are not given a discounted flow. So you have to discount that. की 1,50,000 for 6 years at त्याने annuity factor दिलाय 10%, annuity factor is 4.6, मल्टिप्लाय करायला लागेल. सो नेट ऍसेट अक्वायर्ड आहे, प्लस ते आर सेइंग की हे ट्रेडमार्क आणि हे पण आहे विच इज नॉट इन द नेट ऍसेट. सो हे पण ऍड करा त्याच्यामध्ये, ट्रेडमार्क आणि डिस्ट्रीब्युशन राईट्स. हे दोन्ही ऍड केलं तर वी ऍक्च्युअली टूक ओव्हर or acquired assets worth 38,34,000 after adding all this, but we paid 50 lakhs. That means we paid 11,66,000 extra. That is goodwill on acquisition. Just see.
Okay. So this was about business combination. Exchange of asset. एक्सचेंज ऑफ ऍसेटचं एक इंटरेस्टिंग सम आहे. आपण ऍक्च्युली एका दुसऱ्या ह्याच्यात पण बघितलेलं आता प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट मध्ये पण एक असा एक टाईपचा सम होता. फेअर व्हॅल्यूला एक्सचेंज वगैरे आपण बघितलेलं तशा टाईपचाच हे इंटँजिबल ऍसेटचं. इथे यू आर एक्सचेंजिंग युअर ऍसेट. तिकडे आपण बघितलेलं की एअरक्राफ्ट बाय केलं आणि वी एक्सचेंज लँड असं काहीतरी आपली एक एक्झाम्पल होती आणि प्लस वी पेड कॅश तशा टाईपचं इकडे आहे. त्याने दिलंय की सन लिमिटेड अक्वायर्ड अ सॉफ्टवेअर. So we are acquiring a software that is intangible asset by exchanging some other intangible asset. So Sun Limited acquired a software from Earth Limited in exchange for a telecom license. So we exchanged the telecom license and got a software. So what should be the software recorded at? That is the question. The telecommunication license is carried at 5 lakhs in the books. आता काही नसेल दिलं तर 5 lakhs रेकॉर्ड करू सर. The software is carried in the books of 10,000 in the books of Earth. Earthच्या बुक्स मध्ये त्या सॉफ्टवेअरची व्हॅल्यू त्याने 10,000 म्हणून रेकॉर्ड केले. त्यांना 10,000 ला पडलं असेल किंवा त्यांनी जे डेव्हलप केलं असेल त्यांना 10,000चा खर्च आला असेल तेव्हा, पण त्याची व्हॅल्यू आता वाढली असेल, विच इज नॉट द फेअर व्हॅल्यू. ते म्हणतात की ह्या फेअर व्हॅल्यू नाहीये. ऍडवाइज जर्नल एंट्रीज इन द फॉलोइंग सिच्युएशन्स इन द बुक्स ऑफ सन लिमिटेड, अर्थ लिमिटेड. दोन्ही ह्याच्यात करायचं आपल्याला. पहिलं सिच्युएशन 1, फेअर व्हॅल्यू ऑफ द सॉफ्टवेअर इज 5,20,000. ओके, सॉफ्टवेअरची व्हॅल्यू 5,20,000 आता आली आहे म्हणजे फेअर व्हॅल्यू, आणि फेअर व्हॅल्यू ऑफ टेलिकॉम लायसन्स इज 5 lakhs म्हणजे 5 lakhs असेल. आता बघा, पहिलं अर्थ लिमिटेडचं अंडरस्टँड करा. अर्थ जे ऍक्च्युअली सॉफ्टवेअर देत आहे, फॉर देम फर्स्ट ऑफ ऑल दे विल डी-रेकग्नाइज द सॉफ्टवेअर बिकॉज दे आर सेलिंग इट. सो 2 सॉफ्टवेअर किती त्यांच्या बुक्स मधून ते निघणार 10. ठीक आहे, सो त्यांच्या बुक्स मधून 10 गेलं. आता नॉर्मली आपण काय म्हणतो की नॉर्मली आपण कशी एंट्री मारतो, आपण जर प्रॉपरच बाहेर विकलं असतं, जस्ट इफ दे आर सोल्ड इट लाईक दॅट, तर 520 आलं असतं, 5,20,000 त्याला मिळाले असते. फेअर व्हॅल्यू ती आहे मार्केटमध्ये. सो आपण काय म्हटलं असतं, बँक 5,20,000 टू सॉफ्टवेअर 10 आणि मग तू प्रॉफिट टू पीएनएल केलं असतं. सो इथे बँकच्या जागी दे आर गेटिंग टेलिकॉम लायसन्स. तो टेलिकॉम लायसन्सची व्हॅल्यू ते घेणार 520, बाकीचं प्रॉफिट. सो बेसिकली जर अर्थने नॉर्मली पण विकलं असतं त्यांना 520 मिळाले असते. सो इन रिटर्न फॉर दॅट दे आर गेटिंग टेलिकॉम लायसन्स. सो दे विल व्हॅल्यू द टेलिकॉम लायसन्स दॅट व्हॅल्यू, बाकीचं प्रॉफिट. Whereas Sun Limited, त्यांच्या बुक्स मधून दे विल डी-रेकग्नाइज द टेलिकॉम लायसन्स ऍट 500 आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना सॉफ्टवेअर मिळतंय. सो दे विल रेकॉर्ड द सॉफ्टवेअर ऍट 500 ओनली, नो प्रॉफिट. पहिली एंट्री बघा समजते का? मग सेकंड वर जाऊ शकतो. Yeah, have you understood? So basically both the companies record at their fair value. डी-रेकग्नाइज तर करतीलच, पण जे काय परचेस म्हणजे जे काय आत येतंय ते रेकॉर्ड ऍट फेअर व्हॅल्यू ऑफ देअर ऍसेट.
ओके, सो अर्थला प्रॉफिट होतो, वेरएज सनला काही होत नाहीये. सेकंड एक्झाम्पल, सेकंड केस मध्ये त्याने म्हटलं की फेअर व्हॅल्यू ऑफ सॉफ्टवेअर इज नॉट मेजरेबल. However, a similar telecom license is transacted by another company at 4,90,000. म्हणजे kind of the fair value of the telecom license is 4,90,000. So यांच्या बुक्स मध्ये re-recognize the software at 10 आणि त्यांना टेलिकॉम लायसन्स येतोय 4,90,000 ला. सो they will assume the fair value of the software also at 4,90,000 because त्याच्या अगेन्स्ट त्यांना 4,90,000 चा टेलिकॉम लायसन्स मिळतोय. सॉफ्टवेअरची व्हॅल्यू काढता येत नाहीये. सो टेलिकॉम लायसन्स डेबिट. सो लेट्स अज्युम की दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द सॉफ्टवेअर. प्रॉफिट होतोय 480 because softwareच्या अगेन्स्ट दे आर गेटिंग 490 वर्थ ऑफ टेलिकॉम लायसन्स. सो क्लिअरली दॅट इज द फेअर व्हॅल्यू ऑफ द सॉफ्टवेअर. बाकीचा प्रॉफिट. या केसमध्ये त्यांच्या बुक्स मध्ये 5 लाखाला आहे. सो 2 टेलिकॉम लायसन्स आपण पहिला क्रेडिट करू 5 lakhs. फेअर व्हॅल्यू 490 आहे, तर सॉफ्टवेअरची व्हॅल्यू 490 घेऊया आपण. कारण जर आपण नॉर्मली पण मार्केटमध्ये विकलं असतं टेलिकॉम लायसन्स तरी आपल्याला 490 झाले असते. सो सॉफ्टवेअर ऍट त्या व्हॅल्यूला आलं असं पकडूया, बाकीचा लॉस. आणि लास्ट केस मध्ये नायदर फेअर व्हॅल्यू ऑफ सॉफ्टवेअर नॉट टेलिकॉम लायसन्स कुड बी मेजर्ड. दोन्ही नाहीये, तर मग कॅरिंग व्हॅल्यूलाच घ्या. याच्या बुक्स मध्ये टेलिकॉम टू सॉफ्टवेअर, ह्याच्याकडे सॉफ्टवेअर टेलिकॉम 500 5 लाख 5 लाख इथे 10 लाख 10,000 10,000. जस्ट बघा. ओके. डेव्हलपमेंट फेज
बद्दल काय दिलंय ते बघूया. रिसर्च फेज त्याच्या आधी बघूया. रिसर्च फेज इज बेसिकली रिसर्च इज ओरिजिनल अँड प्लॅन्ड इन्व्हेस्टिगेशन undertaken with the prospect of gaining new scientific or technical knowledge and understanding. So research can be as good as a survey also. So gaining knowledge की what kind of features will be required, काय डिमांड आहे, काय प्रॉडक्ट असला पाहिजे, मार्केटमध्ये काय प्रॉडक्ट अवेलेबल आहेत, लाईक दॅट. सो रिसर्च. डेव्हलपमेंट मध्ये काय होतं, डेव्हलपमेंट इज द ऍप्लिकेशन ऑफ रिसर्च. की रिसर्च तुम्ही केला त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअली आता प्रॉडक्ट डेव्हलप करणार आहात, और प्रोसेस और सिस्टम और सॉफ्टवेयर डेव्हलप करणार आहात. The development is the application of research findings or other knowledge to plan or design for the production of new or substantially improved materials, devices, products, processes, systems, or services before the start of commercial production or use. So इथे development ही जी phase आहे, this is the application of the research. इथे तुम्ही you start developing a product or a software or any process or system you want to change. सो ते तुम्ही डेव्हलप करता इकडे या फेज मध्ये. सो इज लाईक डिझाईन, कन्स्ट्रक्शन, टेस्टिंग ऑफ प्री प्रोडक्शन और प्री यूज प्रोटोटाइप्स, मॉडेल्स, डिझाईन ऑफ टूल्स, मोल्ड्स, न्यू टेक्नॉलॉजी, design, construction, operation of pilot plant that is not of a scale economically feasible for commercial production. So एक pilot plant डिझाईन केलंय, trial plant, design, construction, testing of chosen alternative of new or improved materials. They are trying new materials, substitute वापर that, or devices or products or processes, systems. They are trying new things basically. हा जो एक्झाम्पल आहे, हे जे एक्झाम्पल आहे इलस्ट्रेशन 8 एक्झॅक्टली सेम आहे जे आता फोर्थ केलं ना तेच आहे. एक्झॅक्टली सेम पेक्षा आय वुड से सिमिलर आहे ना, त्याने फक्त अमाउंट चेंज केले आहेत. की हे कंपनी हॅज अ बिग मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट फेजचं होतं, रिकव्हरेबल अमाउंट वगैरे, आणि ट्रेनिंग कॉस्ट सेम, इट्स द सेम. So I'm jumping to development phase of some. Expenditure on a new production process 2001-2. So एक production process develop करत आहेत नवीन. 1st April to 31st December they have spent 2,700. 1st January to 31st March they have spent 900. So 3,600 they have totally spent. The production process met the intangible asset recognition criteria for development on 1st Jan 2002. So finally त्यांना एक बेसिक प्रोडक्शन प्रोसेसची आयडिया आली, त्यांना कळलं की ओके दिस इज समथिंग दॅट वी कॅन वर्क ऑन. दॅट वॉज मेड ऑन 1st Jan 2002. प्रोडक्शन प्रोसेस हा याचा पेटंट करू शकतो तुम्ही. तर तुम्ही तुमचा एक वेगळा प्रोडक्शनचा प्रोसेस आहे, तर ते वेर वर्किंग ऑन दॅट आणि दे केम अप विथ समथिंग, आणि आता त्याच्यावर ते बिल्ड करतील की आता याच्यावर अजून त्यांनी काही मॉडिफिकेशन केलं. जो बेसिक क्रायटेरिया वॉज मेट ऑन 1st Jan. त्याच्या आधीचा जो एक्सपेन्स आहे तो एक्सपेन्स करून टाकायचा 2,700. सो ओनली 900 वी कॅन टेक as the intangible asset. The amount estimated to be recoverable from the process is 1,000. So 900 or 1,000 whichever is less, so 900. त्याच्यानंतर हे तर यावर्षी झालं 1-2 मध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट आता ह्याच्या पुढे पण डेव्हलपमेंट ते करतायत त्याच्यावर. सो एक्सपेंडिचर इन्कर्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ द प्रोसेस इन 2-3 वॉज 6,000. ते पण त्याच्यात ऍड करायला लागेल. आणि ऍसेट वॉज ब्रॉट इन टू यूज ऑन 31st March 2003 and is expected to be useful for 6 years. So finally, the development process is complete on 31st March 2003, and now they are going to use this for next 6 years. So त्यांचं लाईफ त्या प्रोसेस ते म्हणजे 6 years ते वापरणार आहेत. So they must have patented that process. आता याचा अर्थ काय आहे की 31st March 2003 ला तुम्ही जेव्हा ते ऍसेट रेकग्नाइज करताय बुक्स मध्ये, याच्या पुढची 6 वर्ष तुम्ही ते अमोर्टाइज कराल. ओके,
सो ह्याच्यामध्ये नेक्स्ट इयर पासून तुम्ही ते अमोर्टाइज करायला लागाल. सो व्हॉट इज द कॅरिंग अमाऊंट ऑफ द इंटँजिबल ऍसेट ऍट 31 मार्च 2002, म्हणजे या वर्षी इट इज 900. मग 31 मार्च 2003 ला किती आहे? 900 plus 6000, 6900. Also determine the charge to PNL for 1-2. Charge will be this 2700. At 31st March 2004, the amount estimated to be recoverable from the process is 5000. So process recoverable आहे 5000 only. सो आपल्याला इम्पेअरमेंट दाखवायला लागेल. सो पहिलं तर आपल्याला दाखवायला लागेल की डेप्रिसिएशन म्हणजे अमोर्टायझेशनने किती कमी झालं. सो बेसिकली आपण 6900 अपॉन 6 करायला लागेल आपल्याला, आणि मग कम्पेअर करायला लागेल विथ द रिकव्हरेबल अमाउंट 5000. देन विच एव्हर इज लोअर विल टेक. What is the carrying amount of that asset on 31st March 2004 and charged to the profit and loss for 2003-04? सो पहिलं तर 1-2 मध्ये आपण बघूया. 1-2 मध्ये हे एक्सपेन्स होईल, हे कॅपिटलाइज होईल. So expenditure will transfer to P&L. Total expenditure is 3600 minus the expenditure during development phase, जे कॅपिटलाइज होईल, बाकीचा एक्सपेन्स होईल 2700. त्याच्यानंतर कॅरिंग अमाऊंट ऑफ इंटँजिबल ऍसेट किती जाईल बुक्स मध्ये? एक्सपेंडिचर ड्युरिंग डेव्हलपमेंट फेज आफ्टर रेकग्निशन क्रायटेरिया इज मेट 900. मग त्याच्यानंतर 31 मार्च 2003 ला 900 प्लस 6000 ऍडिशनल जे खर्च झालाय 6900. दिस इज द डेट ऑन विच द ऍसेट इज कम्प्लीट. डेव्हलपमेंट फेज इज कम्प्लीट. आता यू कॅन यूज इट फॉर प्रोडक्शन प्रोसेस साठी, म्हणजे प्रोडक्शन मध्ये तुम्ही हा प्रोसेस वापरू शकता. सो यू कॅन पेटंट दॅट. आता ह्याच्या पुढे तुम्ही नेक्स्ट 6 years विल अमोर्टाइज. सो पहिलं तर 6900 minus 1150, that is 6900 upon 6. So the value at the end of 2004 will be 5750, but the recoverable amount is only 5000 at that end. So 750 will be impairment. P&L ला चार्ज करायचं. So carrying amount at the end of 31st March 2004 will be 5000. Just go through it. Okay.
सो 3 पर्यंत डेव्हलपमेंट फेज संपते, त्याच्या नेक्स्ट इयर पासून ओव्हर द 6 इयर्स विल अमोर्टाइज. आणि ऍट एव्हरी इयर वी शुड चेक फॉर इम्पेअरमेंट. दॅट इज बघायला लागतं की आपल्याला व्हॅल्यू काय आहे आता. कमी झाली असेल तर वील हॅव टू रेकग्नाइज द इम्पेअरमेंट. आता हे रिव्हॅल्युएशन जे आपण पीपी मध्ये केलं त्याच्या टाईपचेच समजेल, की रिव्हॅल्युएशन रिझर्व वगैरे त्या टाईपचं, की जसं इम्पेअरमेंट होईल तसं रिव्हॅल्युएशन मध्ये व्हॅल्यू वाढवू शकते. सो Saturn Limited acquired an intangible asset on 31st March for 1 lakh. The asset was revalued at 1 lakh 20 on 31st March 2002 and 85,000 on 31st March 2003. आता पहिलं तर इयरली जाऊया आपण, की वी हॅड अक्वायर्ड द ऍसेट ऑन 31st March 2001. सो हे पहिलं वर्ष झालं, त्या वर्षी आपण त्याला अक्वायर केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर त्याने म्हटलं त्याची व्हॅल्यू 20,000 ने वाढली. ओके, सो जे एक्स्ट्रा 20,000 आहे वाढली आहे, विल क्रेडिट टू रिव्हॅल्युएशन रिझर्व. त्याची एंट्री येईल रिव्हॅल्युएशन इंटँजिबल ऍसेट टू रिव्हॅल्युएशन रिझर्व. सो तशी येणार. सो विल क्रेडिट द रिव्हॅल्युएशन रिझर्व विथ द ऍडिशनल अमाऊंट. आता इन द नेक्स्ट इयर त्याची व्हॅल्यू 85,000 होते. म्हणजे ओव्हरऑल 1,20,000 ची आता व्हॅल्यू आहे, ती कितीने पडते? 20,000 आणि अजून 15,000 म्हणजे 35,000 ने ऍक्च्युली पडते. सो ऑलरेडी तुम्ही जो रिव्हॅल्युएशन रिझर्व क्रिएट केला ना, तो रिव्हर्स करा. सो त्याच्यातून 20,000 ऍडजस्ट करा आणि बाकीचे 15,000 तुम्ही पीएनएल मध्ये दाखवा. सो डोंट टेक द होल 35,000 इन पीएनएल बिकॉज ऑलरेडी यू हॅव रिव्हॅल्यूड द ऍसेट. तर तो पहिला खाली आणा आणि मग तुम्ही बाकीचं पीएनएल मध्ये एक्सपेन्स करा. दॅट इज बिकॉज यू हॅव क्रिएटेड अ रिव्हॅल्यू रिझर्व. जर डायरेक्टली 85 झालं असतं तर आपण डायरेक्ट पीएनएल ला घेतलं असतं. फॉर एक्झाम्पल ओरिजिनल व्हॅल्यूज 1,20,000 असती आणि नंतर 85 कळलं असतं तर आपण डायरेक्ट 35 पीएनएल मध्ये टाकलं असतं इम्पेअरमेंट म्हणून. बट इथे काय आहे, ओरिजिनली 1 लाख होती, मग ती 1,20,000 झाली. सो वी क्रिएटेड रिव्हॅल्युएशन रिझर्व. आता त्याची व्हॅल्यू 85 झाली. सो डायरेक्ट 35 तुम्ही पीएनएल ला टाकू नका, पहिलं ते रिव्हॅल्युएशन रिझर्व रिव्हर्स करा आणि बाकीचं पीएनएल ला टाका. सो द एंट्री विल बी लाईक दिस, की रिव्हॅल्युएशन रिझर्व 20, पीएनएल 15 टू इंटँजिबल ऍसेट. मग ज्युपिटर acquired an intangible asset on 31st March 2001 for 1 lakh. The asset was revalued at 85. हे उलट झालं आता. सो पहिलं आपण पीएनएल मध्ये जायला लागेल आपल्याला, कारण 1 लाख ला घेतलं आणि नंतर नेक्स्ट इयर इट इज 85. सो 15,000 पीएनएल ला डेबिट करा इम्पेअरमेंट. आणि मग नेक्स्ट इयर 1,05,000 म्हणजे 20,000 ने परत वाढलं. तुम्ही ऑलरेडी किती डेबिट केलेलं? 15,000 आणि आता 85चं 1,05,000 झालं. सो लाईक 20,000 ने ते परत वाढलं. बट ऑलरेडी यू हॅव डेबिटेड 15,000 टू पीएनएल. सो आता काय करायचं? डायरेक्टली डोंट टेक 20,000 टू रिव्हॅल, कारण तुम्ही ऑलरेडी पीएनएल ला 15चा डेबिट केलाय. सो पहिलं 15चा क्रेडिट करा तिकडे आणि त्याच्यानंतर बाकीचं जे एक्स्ट्रा 5,000 आहे ते रिव्हॅल्युएशन लागतं. दॅट इज हाऊ इट शुड बी डन. सो बेसिकली या केसमध्ये काय झालंय, की या ऍसेट मध्ये सेकंड केस मध्ये तुम्ही ऑलरेडी पीएनएल ला 15 टाकले आणि आता नेक्स्ट इयर इट इज इन्क्रीजिंग. सो या वर्षी परत पीएनएल ला क्रेडिट द्या 15,000चा टू रिव्हर्स दॅट डेबिट आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा जे 5,000 आहे ते रिव्हॅल ला टाका. तो रिव्हॅल टू इंटँजिबल ऍसेट. दॅट इज द थिंग. सो दॅट इज हाऊ इट विल लुक. सो याची एंट्री अशी येणार, इंटँजिबल ऍसेट टू पीएनएल टू रिव्हॅल्युएशन रिझर्व. इंटँजिबल ऍसेट 20,000 टू पीएनएल 15,000 टू रिव्हॅल 5,000. आणि याचा इफेक्ट जो काय इफेक्ट असतो तो आपण एकदा बघितलेला, पीएनएल अकाउंट मध्ये एक एक्स्ट्रा एक पार्ट बनवतात अदर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्कम म्हणून. तो त्याच्यामध्ये आपल्याला हे दाखवायला लागतं रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट, की फ्लक्च्युएशन इन द चेंजेस द व्हॅल्यू द चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स.
just go through it. Okay. इकडे अमॉर्टायझेशन कन्सिडर नाही केले, जस्ट फॉर सिम्प्लिसिटी पर्पजेस. पण अमॉर्टायझेशन जर कन्सिडर करत असू तर मग ऑब्विसली अमाउंट चेंज होतील. सो नथिंग इज गिवन अबाउट अमॉर्टायझेशन इन द क्वेश्चन ऑल्सो. त्यांना दिलं पण आहे इकडे, इग्नोर कम्प्युटेशन ऑफ अमॉर्टायझेशन ऑन देम फॉर इज ऑफ अंडरस्टँडिंग, नाहीतर मग इट विल बी व्हेरी कॉम्प्लिकेटेड. युजफुल लाईफ नावाची गोष्ट असते इंटँजिबल ऍसेट मध्ये, की किती वर्ष यूज. जसं आपण आता बघितलं की प्रोसेसचं 6 वर्ष यूज आहे. सो ओव्हर दॅट पिरियड विल अमॉर्टाइज. दॅट्स द होल लॉजिक. सो प्रत्येक इंटँजिबल ऍसेटचं लाईफ वेगळं असतं डिपेंडिंग ऑन द यूज. त्याचा यूज किती होणार आहे. आता अमॉर्टायझेशनचा सम आहे, म्हणजे लाईफ दिलंय, पण ऍज यू नो की समटाइम्स लाईफच्या ऐवजी कसा यूज करणार आहे, म्हणजे त्याच्यातून किती प्रोडक्शन करणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोसेस आहे, तर प्रोसेस मधून किती ते प्रोडक्शन करणार आहेत, किती युनिट्स प्रोड्यूस करणार आहेत, किंवा काही त्यांना टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केली आहे, ती किती वर्ष ते वापरणार आहेत, किती युनिट्स ते प्रोड्यूस करणार आहेत, हे सगळं अमॉर्टाइज करू शकतो. म्हणजे बेसिकली ऑन दॅट बेसिस वी कॅन अमॉर्टाइज, नॉट नेसेसरी एव्हरी टाइम इट हॅज टू बी इयर्स. इट कॅन बी इन टर्म्स ऑफ युनिट्स द प्रोडक्शन करणार आहेत. जितकं आपण त्या प्रोसेस और दॅट टेक्नॉलॉजी म्हणून आपण जेवढं प्रोडक्शन करू त्याच्या बेसिसवर आपण अमॉर्टाइज करू. So X Limited engaged in the business of manufacturing fertilizers, entered into a technical collaboration agreement with a foreign company, Y Limited. So they entered into some technical collaboration, technical expertise. As a result, Y Limited would provide the technical know-how, enabling X to manufacture fertilizer in a more efficient way. So त्याने एक कोलॅबोरेशन केलंय विथ देम, त्याच्याने त्यांना टेक्निकल नो हाऊ मिळेल, त्याच्याने ते
फर्टिलायझर मॅन्युफॅक्चर करतील इन अ बेटर वे. एक्स लिमिटेड पेड 10 crores 10 crores for the use of the know-how for the period of 5 years. So या know-how साठी त्यांनी 10 crores पे केलं. So clearly it's an intangible asset they will have to record. आता how to amortize, that's the question. So X Limited estimates the production of fertilizer as follows. So this is how they are going to produce that. आणि टर्म know-how चा पिरियड पण 5 वर्षाचा आहे. पण डिवाइड बाय 5 करण्यापेक्षा या बेसिसवर आपण अमोर्टाइज करू बिकॉज यूज तसा आहे. सो फर्स्ट इयर दे विल बी प्रोड्युसिंग 50,000 मेट्रिक टन्स, मग 70,000, 1 lakh, 1,20,000, 1,10,000 असं. तो या बेसिसवर करू. सो नॉर्मल केस मध्ये आपण काय करू की 10 lakhs 10 crore जे काय आहे, सो जस्ट अज्युम 10. ओके, 10 घेतलं क्रोर्स मध्ये. मग ते टोटल ऑफ दिस 50 प्लस 70, 1,20,000, 2,20,000, त्याच्यानंतर 3,40,000, 4,50,000. टोटल इज 4,50,000. मग कसं करायचं, 10 into 50,000 अपॉन 4,50,000 तसं आपण लोकेट करत जायचं एव्हरी इयर. पण इथे या सम मध्ये एवढं इझी नाहीये. त्याने म्हटलंय की सेकंड इयर नंतर परत द एस्टिमेशन इज चेंजिंग, की किती टन्स प्रोड्यूस करणार याचं एस्टिमेट बदलतंय. मग त्याप्रमाणे परत रिवाइज करायचं. त्याने म्हटलं ऍट द एंड ऑफ द फर्स्ट इयर इट अचीव्ड इट्स टार्गेटेड प्रोडक्शन. सो फर्स्ट इयर त्याने 50,000 केलं, but at the end of second year 65,000 metric tons was being manufactured. So 70 च्या 65 केलं. And X Limited considers to revise estimates for the next 3 years. So next 3 years चे पण estimate बदलणार आहेत. रिवाइज एस्टिमेट्स असे आहेत 85, 1,05,000 आणि 1,15,000, 3, 4, 5 years. मग त्या बेसिसवर आपण घेऊ शकतो. सो सेकंड इयर पासून आपण तसं घेऊ. How will X Limited amortize the technical know-how fees as per the Ind AS 38? So they have paid for technical know-how, technical knowledge. So it is not a property, plant, equipment. It is an intangible asset. So आता काय करणार? Based on the above data, it may be suitable for X to use unit of production method for amortization of technical know-how. Okay. So total estimated units to be produced is 4,50,000 metric tons. हे आपण ऍड करून बघितलं 4,50,000. So the unit is metric tons. Technical know-how will be amortized on the basis of the ratio of yearly production to total production. That is 50,000 upon 4,50,000 on 10 crores. That comes to 1 crore 11 lakhs 11,111. So first year आपण एवढं अमोर्टाइज करू 10 crores मधलं. आता सेकंड इयरला काय होतंय की सेकंड इयरला फर्स्ट ऑफ ऑल 65 होत आहे हे, आणि पुढचे पण त्याने रिवाइज केलेत. सो आता टोटल ही घ्यायची 65 प्लस 85 प्लस 1,05,000 प्लस 1,15,000. You can see 1,15,000 plus 85 comes to 2 lakhs. 2 lakhs plus 1,05,000 3,05,000. 3,05,000 plus 65 3,70,000 होतं. सो 3,70,000 च्या बेसवर आता करू शकतो. तर काय करायचं सेकंड इयर पासून 65 अपॉन 3,70,000. सो सी हिअर. सो सेकंड इयरला रिवाइज एस्टिमेट झालेत 3,70,000. सो सेकंड इयरचं अमॉर्टायझेशन विल बी 65 अपॉन 3,70,000 इंटू 10. पण 10 मधून मग ऑलरेडी जे अमॉर्टाइज केलं ते मायनस करा 1 crore हे, बाकीचं तुम्ही ॲलोकेट करा. अँड सो ऑन फॉर द रिमेनिंग इयर्स. सो एवढं तुम्ही ॲलोकेट करा. आता नेक्स्ट इयर परत एस्टिमेट चेंज झालं तर तसं घ्यायला लागेल. नाहीतर ही जी फिगर येते, जी नेट फिगर आहे ती तुम्ही ॲलोकेट करत जा असंच 85 आणि अपॉन 3,70,000 असं. नाहीतर मग एव्हरी टाइम तुम्हाला हे आधी जे मायनस झालंय ते म्हणजे आधी जे चार्ज केलं ते मायनस करून तुम्हाला पुढच्या ह्याच्यावर एस्टिमेट करायला लागेल. जस्ट गो थ्रू इट.
Okay. X Limited purchased a patent right on 1st April 2001 for 3 lakhs, which has a legal life of 15 years. However, due to competitive nature of the product, the management estimates a useful life of only 5 years. So 5 years they estimate करते हैं. Straight line amortization is deemed by the management to be the best method. Straight line म्हणजे equally divide by 5 करून. As at 1st April 2002, that is next year, management is uncertain that the process can actually be made economically feasible and decides to write down the patent process चा आपण patent करतो, as I told you, to an estimated market value of 1,50,000 and decides to amortize over 2 years. सो इथे मॅनेजमेंटला मेजर व्हॅल्युएशन मध्ये इश्यूज आहे तिकडे, की पहिलं तर त्यांनी 3 lakhs ला हे घेतलंय, परचेस केलंय पेटंट फॉर अ प्रोसेस, की एक प्रोसेस कोणीतरी डेव्हलप केलाय, त्याला तो विकत घेतलाय ॲज अ पेटंट, सो दॅट दे कॅन ऑल्सो यूज दॅट इन देअर प्रोडक्शन. सो दे हॅव व्हॅल्यूड, त्याची लिगल लाईफ ऍक्च्युली 15 वर्ष आहे, म्हणजे ऍक्च्युली त्याने जेव्हा विकत घेतलं दॅट पेटंट, दे कॅन यूज इट फॉर 15 years. बट दे आर अज्युमिंग की त्याची लाईफ 5 years आहे, बिकॉज कॉम्पिटिशन खूप हेवी आहे, त्यामुळे 5 years मध्ये प्रोसेस चेंज होईल, दुसरा काही प्रोसेस येईल. सो दे आर डिसाइडिंग टू स्ट्रेट लाईन अमॉर्टाइज, म्हणजे डिवाइड बाय 5 करायचं. पण नेक्स्ट इयर लगेच दे आर लाईक अनसर्टन की हा प्रोसेसचा ऍक्च्युली यूज आहे का वगैरे, अँड दे डिसाइड टू राईट डाऊन द व्हॅल्यू टू स्ट्रेट अवे 1,50,000. आणि मग रिमेनिंग 2 years ते म्हणतात की आपण अमॉर्टाइज करू, फक्त 2 वर्ष अजून चालेल असं. सो पहिलं तर राईट डाऊन करतायत म्हणजे इम्पेअरमेंट, आणि त्याच्यानंतर 2 years अमॉर्टाइज, म्हणजे त्या स्टार्ट ऑफ द इयर ते पण, म्हणजे असं पण नाही की एंड ऑफ द इयर. सो फर्स्ट इयर ला ठीक आहे, म्हणजे पहिलं वर्ष आपण 3 lakh डिवाइड बाय 5 जर केलं असेल तर काहीतरी 60,000 कमी झालं, सो 2,40,000 काहीतरी उरलं असेल ऍट द एंड ऑफ द फर्स्ट इयर. आणि लगेचच स्टार्ट ऑफ दॅट इयर ते इम्पेअरमेंट रेकग्नाइज करते. इम्पेअरमेंट कधी करू शकतो, तो स्टार्ट ऑफ द इयर तुम्हाला वाटलं इम्पेअरमेंट आहे, त्याने इम्पेअरमेंट रेकॉर्ड केली. मग एंड ऑफ द इयर, म्हणजे स्टार्ट ऑफ द इयर तर व्हॅल्यू 1,50,000 झाली, मग एंड ऑफ द इयर तुम्ही त्याच्यावर परत अमॉर्टाइज कराल, सो डिवाइड बाय 2 होईल, सो एंड ऑफ द इयर त्याची व्हॅल्यू 75,000 राहील. पण नेक्स्ट इयरच्या स्टार्टला दे आर सेइंग, हॅव्हिंग परफेक्टेड द रिलेटेड प्रोडक्शन प्रोसेस, त्यांना आता कळलंय कसं वापरायची ती प्रोसेस, त्यांना आयडिया आली की येस वी कॅन यूज इट. द ऍसेट इज नाव अप्रेज्ड ॲट द व्हॅल्यू ऑफ 3 lakh. आता परत त्याने व्हॅल्यू वाढवली, पण त्यांना आता ते जमायला लागलं, त्यांना आधी जमत नव्हतं, म्हणून त्यांनी व्हॅल्यू पाडली. आता त्यांना वाटतंय की जमेल आणि मार्केटही चांगलं आहे, तर 3 lakh केली त्याने. सो आता तुमच्या बुक्स मध्ये त्याची व्हॅल्यू 75,000 झाली आहे. सो आता परत तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायला लागेल. पण याच्या आधी जे तुम्ही, आपण मगाशी जसं केलं, मगाशी तुम्ही जे पीएनएल ला ट्रान्सफर केलं इम्पेअरमेंट, ते पहिलं पीएनएल मधून क्रेडिट करा आणि बाकीचं रिव्हॅल्युएशन टाका. जसं मगाशी आपण पहिलं 15,000 पीएनएल ला क्रेडिट केलं आणि मग बाकीचे 5,000 रिव्हॅल्यू टाकत तसं टाकायचं. फर्दर मोर द एस्टिमेटेड युजफुल लाईफ इज नाव बिलीव्ड टू बी 4 years, आणि परत दे आर एस्टिमेटिंग की पुढचं लाईफ 4 वर्ष आहे, सो डिवाइड बाय 4 पुढे. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ इंटँजिबल ऍसेट ॲट द एंड ऑफ ईच फायनान्शियल इयर. ठीक आहे, विल गो स्टेप बाय स्टेप. कॅल्क्युलेटर ठेवा. आता पहिलं तर ओपनिंग मध्ये 3 lakhs आहे आणि आपण स्ट्रेट अवे डिवाइड बाय 5 करतोय. सो 1st एप्रिल पकडा, आपण स्टार्ट ऑफ द इयर्स पकडू. सो 1st एप्रिल 2002 म्हणजे एंड ऑफ दिस इयर, इट विल बी 3 lakh अपॉन 5, म्हणजे 60,000 एव्हरी इयर मायनस होईल. सो एंड ऑफ द इयर इट विल बी 2,40,000. सो 2,40,000 ही व्हॅल्यू आहे ऍज ऑन 1st एप्रिल 2002. दॅट इज नथिंग बट 31st March 2002. नाव ही व्हॅल्यू आहे, त्यात पण इथपर्यंत ठीक आहे. मग 2,40,000 दे आर रायटिंग इट डाऊन टू 1,50,000. सो स्टार्ट ऑफ द इयरच 2,40,000 1,50,000 म्हणजे किती, ऑलमोस्ट 90,000 दे आर रायटिंग ऑफ पीएनएल ला टाका. सो 90,000 पीएनएल ला इम्पेअरमेंट गेलं. आता ऍज ऑन 31st March 2003 म्हणजे या वर्षाच्या एंडला, हे स्टार्ट ऑफ द इयर तुम्ही 1,50,000 केलं, बरोबर. सो आता टुवर्ड्स द एंड तुम्ही ते 2 वर्ष अमोर्टाइज करताय, सो डिवाइड बाय 2 करा. सो दॅट विल बी 75,000, बरोबर. सो 75,000 या वर्षी लावा, एंड ऑफ द इयर द व्हॅल्यू विल बी 75,000 इन युअर बुक्स. सो बेसिकली 1st April 2003 ला 75,000 इज द बॅलन्स ऑफ द ऍसेट रिमेनिंग. आता दे आर लाईक की आता व्हॅल्यू वाढवा 3 lakhs.
सो 2,25,000 ने रिव्हॅल्युएशन होणार. पण 2,25,000 डायरेक्ट रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह मध्ये घेऊ नका, कारण 90 तुम्ही आधी पीएनएल टाकलंय. सो 90 पहिलं पीएनएल ला क्रेडिट करा आणि बाकीचा जो डिफरन्स आहे तो तुम्ही रिव्हॅल मध्ये टाका आणि मग तो तुम्ही एंड ऑफ द इयर डिवाइड बाय 4 करून अमॉर्टाइज करत जा. म्हणजे ह्याच्या पुढे 3 lakhs विल बी द व्हॅल्यू विच विल अमॉर्टाइज. सो पहिलं 31st March 2002 3 lakhs लेस 60 डिवाइड बाय 5 केलं तर 2,40,000. आता 31st March 2003 म्हणजे 1st April 2003 ऑन 1st April 2002 च्या स्टार्टला म्हणजे या हे आहे फर्स्ट इयर, मग हे आहे सेकंड इयर. पण 31st March 2002 म्हणजे 1st April 2002 ला हे बघा इकडे पहिलं वर्ष आपलं 1-2 आहे, ठीक आहे. सो 1-2 मध्ये तर आपण 2,40,000 आणि लगेचच 1 एप्रिल 2002 ला म्हणजे या वर्षाच्या स्टार्टला दे आर impairing the asset, that is they are valuing the asset at 1,50,000. So on 1st April 2002 at start the impairment is recorded by writing down the asset to the estimated value of 1,50,000, which necessitates a 90,000 change or charge to the profit and loss. So carrying amount will now be 2,40,000 minus 1,50,000. Sorry, 2,40,000 40 will be taken to the fair value of 1,50,000. याचा अर्थ 90,000 will go to PNL, that is the difference of 2,40,000 and 1,50,000. आणि मग हे तर स्टार्ट ऑफ द इयर झालं. सो एंड ऑफ द इयर अमॉर्टायझेशन 1,50,000 अपॉन 2. तो या वर्षी आपण 75, पुढच्या वर्षी परत 75. सो आता बॅलन्स विल बी 75. मग नेक्स्ट इयर जे आहे 31st March 2004 त्याच्या स्टार्टला परत वी आर रिव्हॅल्युइंग द ऍसेट ज्याची कॅरिंग व्हॅल्यू 75 to 3 lakhs. सो 2,25,000 इज द टोटल रिव्हॅल्युएशन. त्याच्यातलं 90,000 विल बी चार्ज टू पीएनएल, म्हणजे पीएनएल ला पहिलं क्रेडिट करा आणि बॅलन्स जे 1,35,000 आहे ते रिव्हॅल्युएशन रिझर्व्ह जाणार. आणि एंड ऑफ द इयर 3 लाख आता व्हॅल्यू उरली आहे, तर ती तुम्ही डिवाइड बाय 4 करा. सो एंड ऑफ द इयर तुम्हाला डिवाइड बाय 4 करून मग पुढे न्यायला लागेल. जस्ट गो थ्रू इट.
Yes, have you understood? Any doubts in this question? Okay. Illustration 30. X Pharmaceuticals seeks your opinion in respect of the following accounting transactions. So इथे एक 4-5 ट्रान्झॅक्शन दिलेत, प्रत्येकाचं आपल्याला वेगळं आन्सर सांगायचं. सो दिस इज लाईक 3-4 questions into one. First, acquired a 4-year lease to manufacture a specialized drug at a cost of 1 crore at the start of the year. Production commenced immediately. Sorry, lease count, license. Acquired a 4-year license. त्यांनी लायसन्स acquire केला to manufacture a specialized drug. सो कुठच्या तरी कंपनीचा लायसन्स त्यांना मिळालं. जसं आता सिप्ला आणि ऑल दीज कंपनीज दे गॉट द लायसन्स टू प्रोड्यूस दॅट करोना व्हायरसचा जो एक ड्रग आहे, काहीतरी रेमडेसिविर का असं नाव आहे त्याचं, तर दे गॉट अ लायसन्स फ्रॉम सम US कंपनी विच हॅज डेव्हलप दॅट ड्रग. सो आता इथे पण जे कोणी वॅक्सिन बनवतील, डिस्कवर करतील, दे हॅव टू गिव्ह लायसन्स टू द अदर कंपनीज. सो लायसन्स साठी त्याने पे केलंय 4 वर्षाच्या लायसन्स साठी 1 crore. सो दॅट इज अ इंटँजिबल ऍसेट. So you have to recognize it. And over the 4 years, you can amortize. Yes, Santoshi, are you there? Okay. Second, I also purchased another company at the start of the year. So पहिलं हे झालं, ठीक आहे. A second, they purchased another company at the start of the year. हे कंपनी विकत घेतली, जे म्हणजे गुडविल एक्स्ट्रा पे केलं वगैरे असेल ते. As a part of that acquisition, X Pharmacy Limited acquired a brand with a fair value of 3 crore based on sales revenue. The life of the brand is estimated at 15 years. So त्याने एक कंपनी हे केली, बाय केली. So that company had some brand ज्याची फेअर व्हॅल्यू त्यांनी एस्टिमेट केली आहे 3 crore. सो ऍक्विजिशनचा पार्ट मध्ये आपण मगाशी बघितली, ब्रँड पण त्याने एक्वायर केलाय. सो तो 3 crore ब्रँड आहे. सो ऑब्व्हियसली इट्स इंटँजिबल ऍसेट. त्याचा लाईफ आहे 15 वर्ष, डिवाइड बाय 15. Spent 1 crore on advertising campaign expense. Advertising म्हटल्या expense. Okay. During the first 6 months. Subsequent sales have shown a significant improvement and is expected that this will continue for 3 years. Expense. त्याच्यानंतर it has commenced developing a new drug development, drug A. The project cost would be 10 crore. Clinical trial proved successful and such drug is expected to generate revenue over the next 5 years. Cost incurred till 31st March 2001, that is end of the year, is 5 crore. And the balance cost incurred during the financial year 1-2 is 5 crore. So assuming ki it has met recognition criteria from the beginning, it has commenced developing a new drug. So let's assume ki त्याने काय म्हटलं नाहीये. So it's assumed की त्याने it has met recognition criteria from the beginning. So अख्खं 5 crore आणि नंतर मग 5 crore जे आहे तुम्ही intangible asset record करा development of that drug म्हणून. It has also been commenced developing another drug B. It has incurred 50,000 towards research. Research is expensed. And technological feasibility has not yet been established. So expense, right? Nice say. How the above transactions will be accounted in the books? So जसं बोललो असं की पहिलं त्याने ते लायसन्स घेतलाय.
It should recognize the drug license as an intangible asset because it is a separate external purchase, separately identifiable asset, and considered successful in respect of feasibility and probable cash flows. Recorded 1 crore. आणि मग amortize over 4 years काहीतरी आहे. त्याच्यानंतर brand, it should recognize the brand as an intangible asset because it is purchased as part of acquisition and can be identified separately, should be amortized over 15 years. 3 crore. Advertising expense. Development cost incurred for the year 1-2 should be capitalized. So opening cost 5 crore. Development cost. So total cost PODI, you can capitalize that. So पहिली 1-2 च्या स्टार्टला डायरेक्ट त्याने 1-2 च दिलंय की 1-2 इयर मध्ये ऑलरेडी लास्ट इयर 5 crore केले, या वर्षी 5 crore. So total will be 10 crore. Assuming की स्टार्ट पासूनच recognition criteria has been met. Research expenses 50 lakhs expense straight away. That's it. Just go through it. Okay. मला हे बघून घ्या, याच्यात काय इश्यू आहे का? If nothing, no issue is there, then we'll go back to the 12th. Okay. Okay. $2003. 2003च्या स्टार्टला म्हणजे या वर्षाच्या एंडला, म्हणजेच 1 एप्रिल 2002 ला इम्पेअरमेंट आहे. सो 2,40,000 ची व्हॅल्यू स्टेट 1,50,000 पर्यंत जाते. सो स्टार्ट ऑफ द इयर आपण 90,000 स्टेट पीएनएल ट्रान्सफर करतो. सो आता स्टार्ट ऑफ द इयरच म्हणजे या वर्षा स्टार्टलाच आता व्हॅल्यू झाली 1,50,000. आता दॅट विल बी amortized over 2 years starting from this year only. So divide by 2 करायचं. So divide by 2 करून कळतं की the amortizable value is 75,000. So या वर्षी 75, पुढच्या वर्षी 75. त्याच्यामुळे end of the year the value comes to 75 because 1,50,000 start ला होतं minus 75 that ends it at 75.
सो नेक्स्ट इयरच्या स्टार्टला, दॅट इज दिस इयरच्या स्टार्टला, द व्हॅल्यू इज 75, जी नंतर 3 लाख होते आफ्टर इव्हॅल्युएशन ऍट द स्टार्ट ऑफ द इयर. सो 2,25,000 चं परत इव्हॅल्युएशन आहे, पण ऑलरेडी जे आपण पीएनएल ट्रान्सफर केलंय ते पहिलं रिव्हर्स करायला लागेल. सो पहिलं ते पीएनएल ला क्रेडिट कर 90 आणि बाकीचं 1,35,000 जे आहे ते रिव्हॅलला टाक. सो द एंट्री विल बी व्हॉट, की इंटँजिबल ऍसेट टू पीएनएल टू रिव्हॅल, इंटँजिबल ऍसेट 2,25,000 टू पीएनएल 90 टू रिव्हॅल 1,35,000. आणि मग आपण ते 3 लाख आता डिवाइड बाय 4 करून अमॉर्टाइज करू. If you want, I can show it in Excel if you want. You want me to show it in Excel? Okay. Okay. एकदम सिंपल फॉर्म मध्ये दाखवतो मी. कधी कधी द वे दे हॅव पुट इट इज नॉट अंडरस्टूड. ऍक्च्युअली आहे सिंपल. ओके. सो पहिलं तर आपण वर्ष टाकूया. एक सेकंड लोड होतंय.
सो पहिला आपण वर्ष टाकू. फर्स्ट एप्रिल 2001 हे आपलं वर्ष आहे स्टार्टचं, आणि एंडला 31 मार्च 2002. ओके, हे आपलं वर्ष आहे. बरोबर, इथे काय दिलंय, पहिलं हे वर्ष आहे आपलं. ठीक आहे. सो तिकडे आपली ओरिजिनल कॉस्ट 3 लाख आहे. सो इथे बघूया आपण, आपली ओरिजिनल कॉस्ट 3 lakhs आहे. ऑन 1st एप्रिल वी परचेस्ड इट. ठीक आहे. सो आपण एक एक अमाऊंट टाकत जाऊ. सो इथे व्हॅल्यू आहे 3 lakhs. एंड ऑफ द इयर आपण हे अमॉर्टाइज करूया. अमॉर्टाइज करायचं बेस काय आहे? आय थिंक इट इज इनिशियली 5 years. सो 60,000 कमी करतो आपण. सो दॅट कम्स टू 2,40,000. ही व्हॅल्यू आहे 2,40,000. ठीक आहे. आता व्हॉट इज हॅपनिंग, नेक्स्ट इयरची जी व्हॅल्यू आहे 2002, आणि आता हे वर्ष आहे. सो दिस इज अवर फर्स्ट इयर, दिस इज अवर सेकंड इयर. हे आहे 31 मार्च 2003. ठीक आहे. सो आता ऑब्विसली ही व्हॅल्यू आता कॅरी फॉरवर्ड झाली 2,40,000 इथे, 2,40,000. बट नाव दे आर सेइंग द व्हॅल्यू इज ओनली 1,50,000. सो 90,000 जो डिफरन्स आहे that will be transferred to P&L as impairment. हा जाणार P&L ला इम्पेअरमेंट म्हणून. सो आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऍट द स्टार्ट, 1,50,000. आता अमॉर्टाइज करायचंय 2 years साठी. सो अमॉर्टायझेशन विल बी 75,000. सो व्हॉट इज द व्हॅल्यू नाव, 75. मग थर्ड इयर स्टार्ट आहे 1st एप्रिल 2003. इथे व्हॅल्यू आहे 75,000. बट नाव दे आर रिव्हॅल्युइंग दॅट टू 3 lakhs. याचा अर्थ 2,25,000 जे आहे दॅट इज रिव्हॅल्युएशन, वाढली व्हॅल्यू. सो आता व्हॅल्यू आपली 3 lakh आहे, विच विल बी अमॉर्टाइज्ड फॉर 4 years. सो 3 lakh डिवाइड बाय 4 किती आहे बघा, तेवढं अमॉर्टाइज होऊ. ऍट द सेम टाइम हे जे 2,25,000 आहे याची एंट्री कशी येणार, की इंटँजिबल ऍसेट जे काय आहे 2,25,000. आधी जे आपण P&L ला 90,000 ट्रान्सफर केलं इम्पेअरमेंट इन द सेकंड इयर, ते रिव्हर्स होईल. सो टू P&L 90 विल क्रेडिट P&L विथ दॅट. आधी आपण डेबिट केलं, आता क्रेडिट करू, आणि इथे येईल बाकीचं टू रिव्हॅल. टू रिव्हॅल्युएशन रिझर्व किती, 2 lakh किती होतं, 1,35,000. That is the entry that will come. मगाशी आपण डायरेक्टली P&L ट्रान्सफर केलं. So the entry was P&L to intangible asset. So इथे आपली एंट्री आलेली P&L to intangible asset with the amount of 90,000. So तेव्हा आपण P&L ला 90चा डेबिट मारलेला. आता आपण P&L ला पहिला 90चा रिव्हर्स करू आधीच्या इम्पेअरमेंटचा, मग आता बाकीचं रिव्हॅलला टाकू. सो अशी एंट्री येते. सो आता किती येतं, 3 lakhs डिवाइड बाय 4, अगेन 75,000 हे येतं अमॉर्टायझेशन. सो एंड ऑफ द इयर द व्हॅल्यू विल बी 2,25,000. दॅट इज द थिंग. समजतंय? Yeah, you can copy down.
or you can take a screenshot if you want. तो थोडा आपल्याला ब्रेकडाऊन करायला लागतं स्टार्ट आणि एंड, त्याच्यामुळे फरक पडतो. ओके फाईन. सो वी आर फिनिश दिस स्टँडर्ड. सो एकदा परत मी जातोय मागे. सो काय काय केलं आपण याच्यामध्ये. सो बेसिकली कवर्ड ऑल द सम्स. 13th इज द लास्ट. सो 13th आपण केला. याच्यामध्ये काल जेवढं मी तुम्हाला लिहायला सांगितलं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, बाकी काही लिहायची गरज नाहीये. बाकी सम्स आर सेल्फ एक्सप्लेनेटरी. सो 11th पर्यंत आपण केले. त्याच्यानंतर हे सगळं पण काही गरज नाहीये. ह्याची पण गरज नाहीये. इथे लिहायचं तर तुम्हाला एखादा पॉईंट लिहायचा असेल युजफुल लाईफ वर वगैरे तर लिहू शकता, पण अगेन दॅट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. तुम्हाला हवं असेल तर लिहा, नाही तर नका लिहू. हे पण काही हे नाहीये, हे सगळं उपयोगाचं नाही, काहीच उपयोगाचं नाही. युजफुल लाईफ वर तुम्ही एक लाईन लिहू शकता, अकाउंटिंग फॉर इंटँजिबल ॲसेट्स बेस्ड ऑन इट्स युजफुल लाईफ, एवढंच लिहू शकता एक लाईन. त्याच्यानंतर हे 10th सम रिव्हॅल्युएशन मॉडेलवर आहे, रिव्हॅल्युएशनचा सम आहे बेसिकली. त्याच्यामध्ये पण काही असं ग्रेट नाहीये, ज्या पीपी मध्ये पण ऑलरेडी केलंय. मग त्याच्यानंतर 9th वाला आपण केला डेव्हलपमेंट फेज. 8th वाला आधीचाच आहे, 4th समचा रिपीट 8th विथ चेंज फिगर्स. इथे मॅक्सिमम यू कॅन राईट इज अबाउट डेव्हलपमेंट फेजचा एक पॅरा लिहू शकता, आणि रिसर्च फेजचा एक हा जो पॅरा आहे तो लिहू शकता बस. आणि त्याच्या आधी मग हे आपलं आहे एक्सचेंज ऑफ ऍसेट वगैरे. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी मच सेल्फ एक्सप्लेनेटरी, नथिंग ग्रेट इन दॅट. सो दॅट इज अंडरस्टूड. त्याच्या आधी बिझनेस कॉम्बिनेशनचा सम आहे, तो पण अंडरस्टूड आहे. आणि त्याच्या आधी हे परचेस सेपरेट ऍक्विजिशन, ते पण काय अंडरस्टूड आहे. सो हे पण काय लिहायची गरज नाही खरं तर. मग हा 4th सम हा एक्झॅक्टली 8th सम सारखा आहे. आणि हे पण ऍक्च्युअली काय लिहायची गरज नाही, तर काल आपण जे लिहिलंय ते म्हणजे काल आपण जे बघितलं ते सफिशियंट आहे. सो बेसिकली ऑल द सम्स यू नीड टू डू, आणि मध्ये ते रिसर्च फेज डेव्हलपमेंट फेज थोडं द्या, आणि युजफुल लाईफची एक लाईन द्या बस. बाकी काय लिहायची गरज नाही, बाकी हे सगळे सम्स आपले आहेत. ओके, सो विथ दिस वी आर फिनिश दिस चॅप्टर एज वेल. सो आता मंडेला भेटू, आणि असं वाटतंय की मंडेला म्हणजे नेक्स्ट वीक वी माइट बी एबल टू फिनिश फर्स्ट 3 मॉड्यूल्स ऑफ अकाउंट्स. सो दॅट विल बी कव्हरिंग लाईक ऑलमोस्ट 70 मार्क्स ऑफ द सब्जेक्ट. त्याच्यानंतर वी कॅन चेंज द सब्जेक्ट, म्हणजे ऑडिट तर आपलं होईलच सॅटर्डे, वी कॅन स्टार्ट विथ FM एज वेल. सो तसं आपला प्लॅनिंग आहे. सो बघूया आपण, ठीक आहे. सो होपफुली नेक्स्ट वीक विल एबल टू फिनिश. ठीक आहे, सो सी यू ऑन मंडे विथ दिस. बाय बाय, टेक केअर. Okay, thank you. Yeah.